याच्यामध्ये हा जो नाशिक हायवे आहे हा जास्त रश असणारा हायवे आहे. हेवी व्हेकलसुद्धा भरपूर असतात आणि कारची वाहतूकसुद्धा भरपूर आहे इकडे. आपण ह्या 2024पासून ह्या महामार्गावर जेवढे अपघात झालेले आहेत त्या अपघाताची घटनास्थळं आता NHAIचे अधिकारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ह्यांना घेऊन फिरलेलो आहे. त्यांना सगळ्या अपघाताबाबतची माहिती दिलेली आहे. कोणत्या ठिकाणी हे अपघात टाळण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, कुठं कुठं स्पीड ब्रेकर हायवेला तर स्पीड ब्रेकर लावता येत नाही, परंतु रबलर स्ट्रिप्स वगैरे आहेत, इंडिकेटर्स आहेत किंवा खाली आपण हे लावतो रेडियमचे वगैरे स्ट्रिप्स लावतो किंवा इंडिकेटर लावतो, ब्लिंक्स ज्या होतात त्या लावतो. त्याच्याबाबत आमचं डिस्कशन झालेलं आहे आणि त्यांना जागा ठरवून दिलेल्या आहेत कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये पूर्तता करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आम्ही त्यांच्याकडून पाठपुरावा करून घेत आहोत. आतापर्यंत असा पोलिसांच्या वतीने प्रयत्न केला गेला नव्हता, यावेळेला प्रथमच असा पोलिसांकडून प्रयत्न होतो, याविषयी काय सांगा? बरोबर आहे. आता आमच्या पुणे जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत संदीप सिंह गिल सर यांनी याबाबत अतिशय काटेकोर सूचना दिलेल्या आहेत. त्याची आम्ही काटेकोर अंमलबजावणी करत आहोत की आता मागच्या वर्षी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण 20 लोकांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. 2024ला एकूण 32 लोकांचा मृत्यू झाला होता आणि हे वेदनादायी आहे की एखाद्या घरातील करता पुरुष वगैरे यातून एक्सपायर होतो, पूर्ण कुटुंब जे आहे ते रस्त्यावर येतं. आता परवा दिवशी रविवारी जो गुळंचवाडीला बसचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये 2 लोक मयत झाली, त्यात चालकाचा पण अंतर्भाव आहे. म्हणजे ही दुर्दैवी घटना आहे आणि ह्या घटना झाल्यानंतर त्याची नोंद घेण्यापेक्षा त्या कशा टाळता येतील त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.